नमस्कार, शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत। 2 वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि कुस्करून त्याच्यामध्ये हा जो ओवा दिसत आहे तो ओवा मी टाकलेला आहे। आता याच्यामध्ये साखर जी आहे ती पिठी साखर इथे वापरत आहे आणि पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। गोड जर हवे असतील तर तुम्ही जास्त वापरा, पण शंकरपाळे खुरपूस आणि कुरकुरीत येण्यासाठी पिठी साखर ही कमी वापरली तरी चालेल। त्यामुळे याला मी 1 वाटी पिठी साखर वापरत आहे। 2 वाटी मैद्याला 1 वाटी पिठी साखर। आणि इथे हे कडकडीत जे मी सारण तयार केलेलं आहे, तुपाचं मोहन तयार केलेलं आहे सॉरी, ते मी टाकत आहे। आणि आता काय करायचं आहे, मोहन टाकल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। ज्याच्यामध्ये पिठी साखरेच्या ज्या गाठी आहेत, त्या मैद्याच्या ज्या गाठी आहेत, त्या सगळ्या मोडून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये जे शंकरपाळीचा जो गोळा असतो त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं असतं। त्याच्यामध्ये एकसारखं एकदम पाणी टाकायचं नसतं, थोडं थोडं पाणी ॲड करून याचा गोळा बनवायचा असतो, कारण हा गोळा घट्ट लागतो, त्यानं खरपूस शंकरपाळी बनतात। आता मी हा गोळा तयार करून घेते। अशा प्रकारे गोळा रेडी आहे। आता हा गोळा झाकून ठेवायचा 10 मिनिटासाठी। अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याच्या नंतर पोळपाटवर अशा प्रकारे पोळी टाईप हे लाटून घ्यायचं, पण जाड घ्यायचं टेक्स्चर थोडंसं। आपली पोळी जी असते ती पातळ असते, याचं टेक्स्चर थोडंसं जाड घ्यायचं। आणि आता याला काप करायचे आहेत। जे शंकरपाळीला कापसुद्धा खूप महत्त्वाचे असतात, कारण त्याचा जो शेप आहे तो शंकरपाळीचा आला पाहिजे। तर हे जे आहे ते तुम्ही स्टँडिंग लाईनमध्ये करा आणि त्याच्यानंतर तिरप्या लाईनमध्ये करा। याचा एक वेगळा चाकू पण मिळतो। अशा प्रकारे हा जो शेप आहे शंकरपाळीचा तो यायला पाहिजे। अशा प्रकारे शंकरपाळी रेडी करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे जे शंकरपाळे आहेत ते सर्व रेडी करून घेतलेले आहेत आणि कढईत तेल तापत टाकलेलं आहे। शंकरपाळी जी आहेत ती लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे। तेल ठेवलेलं आहे, तेल तापत आहे आणि आता हाय फ्लेमवर आहे, परंतु जेव्हा आपण शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकू तेव्हा लो फ्लेम कर। आणि शंकरपाळी रेडी आहेत तुमची।